बघा, लग्नपत्रिकेच्या व्हिडिओचे पेजेस कसे बनवायचे कॅनवामध्ये हे सांगणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बॅकग्राऊंड कसं घ्यायचं, टेक्स्ट कसं टाईप करायचं हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर तुम्हाला इथे कॅनवा ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला पेजची साईज जी आहे ते 1080 आणि 1920 असं घ्यायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला इथे कॅनवा ॲप ओपन करायचं आहे. कस्टम साईजमध्ये तुम्हाला पेजची साईज घ्यायची आहे 1080 आणि 1920. बघा इथे युनिट्स दिलेलं आहे. पेजची साईज घ्यायची आहे तुम्हाला 1080 1920. विड्थ घ्यायचं आहे 1080, हाईट घ्यायची आहे 1920, पिक्सल ठेवायचं आहे आणि क्रिएट अ न्यू डिझाईनवर टच करायचं आहे. इथे तुम्हाला अशा प्रकारचं व्हाईट कलरचं जे पेज आहे ते ओपन होऊन जाईल. अशा प्रकारचं व्हाईट कलरचं पेज ओपन करून घ्यायचं आहे. बघा आता मी इथे अशा प्रकारे तुम्हाला पेजेस बनवायचे आहे. तर बघा आता यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड लागतात. आता बॅकग्राऊंड कसं घ्यायचं, गणपती बाप्पा कुठून घ्यायचं, अशा प्रकारचे टेक्स्ट जे आहेत बघा आता इथे तुम्हाला अशा प्रकारचे बॅकग्राऊंड बनवायचे आहे. अशा प्रकारचे पेजेस बनवायचे आहे. ते कसे बनवायचे बघा. सर्वात अगोदर तुम्हाला इथे कॅनवामधले पण बॅकग्राऊंड भरपूर सारे आहे. बघा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर तुम्ही फोटोमध्ये पण शोधू शकता. तुम्हाला इथे फक्त बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे. तुम्ही बॅकग्राऊंड म्हणून जरी सर्च केलं तुम्हाला भरपूर सारे बॅकग्राऊंड जे आहे ते येऊन जातात. बघा आता इथे तुम्हाला इथे वेगवेगळे नावं टाईप करून बघायचं आहे. फॉग बॅकग्राऊंड, लाईट कलरचं बॅकग्राऊंड, असं फॉग बॅकग्राऊंड टाकूया आपण इथे. बघा आता इथे भरपूर सारे बॅकग्राऊंड जे आहे ते येऊन जातात. ग्रेडियंट म्हणून सर्च करा. बघा आता इथे मला फोटोमध्ये ग्रेडियंट म्हणून सर्च करायचं आहे. बघा इथे अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने पण घेऊ शकता. जर तुम्हाला हे आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट असं मोठं पण छोटं पण करू शकता. बघा अशा पद्धतीचे पण यामध्ये भरपूर सारे बॅकग्राऊंड दिलेले आहे. तुम्हाला कुठल्या पद्धतीचं बॅकग्राऊंड पाहिजे त्यानुसार तुम्हाला करायचं आहे. बघा आता अशा पद्धतीची पण दिलेली आहे. आता मी कुठला बॅकग्राऊंड घेतलेला होता, मी हा बॅकग्राऊंड पिंटरेस्ट ॲपवरून घेतलेला होता. तुम्ही डायरेक्ट पिंटरेस्ट ॲपवरून पण घेऊ शकता. बघा आता अजून एक ऑप्शन आहे. फोटोमधून बॅक यायचं आहे, ग्राफिक्समध्ये यायचं आहे. ग्राफिक्समध्ये आल्यानंतर तुम्हाला ग्रेडियंट म्हणून दाखवते इथे. तुम्ही इथून पण ग्रेडियंट घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर, किंवा तुम्ही इथे डायरेक्ट सर्च पण करू शकता ग्रेडियंट म्हणून. इथे तुम्हाला ग्रेडियंट जर सर्च केलं तुम्ही, ग्रेडियंट बॅकग्राऊंड, ग्रेडियंट नाव जरी सर्च केलं तुम्ही इथे तर तुम्हाला येऊन जाते. आता बघा इथे आपण ग्रेडियंट, रेड ग्रेडियंट बॅकग्राऊंड टाकलेला आहे. भरपूर सारे येऊन जातात. कुठल्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं. बघा 2 शेडमध्ये आलेलं आहे. तुम्हाला इथे ऑप्शन पण दिले जाईल बदलायचं, तुम्ही बदलू शकता. बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला बदलायचं ऑप्शन पण दिलेलं आहे. चेंज करू शकता तुम्ही इथे. कुठल्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे आणि 3 डॉटनी सेट करायचं किंवा डॉटनी पण सेट करू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. आता मी कसं काय घेतलेलं होतं, मी सर्व मटेरियल कुठून घेतलं हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देते. सर्वात अगोदर तर इथे तुम्हाला एक पिंटरेस्ट ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. पिंटरेस्ट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे वेडिंग मटेरियल PNG. तुम्ही वेडिंग मटेरियल PNG जरी सर्च केलं तुम्हाला शुभ विवाह नावाचे टेक्स्ट जे आहे ते येऊन जातात. बघा इथे भरपूर सारं दिलेलं आहे. बघा आता आपण हे वापरलेलं आहे, हे पण दिलेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीचं सर्च कराल ना त्या पद्धतीचं तुम्हाला पिंटरेस्ट ॲप रिकमेंड करतो की यामध्ये अशा पद्धतीचे आहे, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तुम्हाला ज्या काही पद्धतीचं पाहिजे ते तुम्हाला इथून घ्यायचं आहे. बघा आपण हे पण वापरलेलं आहे, हे पण आहे. यामध्ये भरपूर सारं काही दिलेलं आहे. याच्या रिलेटेड जर खाली गेलात तुम्ही तर तुम्हाला अशा पद्धतीचे इथे फोटो दिसेल. गणपती बाप्पाचा आहे. बघा अशा पद्धतीच्या लाईनिंग आहे. भरपूर सारं काही दिलेलं आहे. गणपती बाप्पाचे फोटो वगैरे जे काही मोर वगैरे लागतात ते सगळं इथे दिलेलं आहे. आणि इथे तुम्हाला जर बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर तुम्ही ग्रेडियंट, फॉग बॅकग्राऊंड, अजून लाईट बॅकग्राऊंड असं सर्च करू शकता. बघा आता इथे मी बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं तर बॅकग्राऊंड दिसणार आहे. तुम्हाला कशा पद्धतीचे पाहिजे ते तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता हे डाउनलोड कसं करायचं हे तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, तिथे मिळून जाईल कशा पद्धतीने करायचं. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक देते, तिथून पण तुम्ही ते बघू शकता. आता इथे तुम्हाला ग्रेडियंट म्हणून सर्च करायचं आहे. ग्रेडियंट सर्च केलं की तुम्हाला भरपूर सारे ग्रेडियंटमध्ये पण दिसेल. बघा आता इथे तुम्हाला ग्रेडियंटमध्ये पण भरपूर सारे बॅकग्राऊंड जे आहे ते दिसेल. बघा आता इथे मी कशा पद्धतीचं दाखवते. बघा भरपूर सारे आहे.
कुठलंही घेऊ शकता, तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता, त्यावर छान अशी तुम्ही वेडिंग इन्व्हिटेशनचे व्हिडिओ जे आहे ते बनवू शकता। आता इथे बघा आपल्याला पुन्हा इथे बॅक यायचं आहे आणि आपण स्वतः पण तयार करू शकतो। इथे मी कॅनवा ॲप जे आहे ते ओपन करते। अशा पद्धतीने मी बॅकग्राऊंड वगैरे जे आहे ते घेतलेलं होतं। आता इथे गणपती बाप्पाचा जो फोटो आहे त्यासाठी तुम्हाला कॅनवा प्रो जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही यामध्येच डिलीट करू शकता, किंवा जर कॅनवा प्रो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ते दुसरं कुठलं ॲप वापरू शकता, किंवा बेजी रिमूव्हमधून पण डिलीट करून वापरू शकता। आता हे नाव जे आहे ते कसं टाईप करायचं याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे कॅनवामध्ये। याचा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे कशा प्रकारचे टाईप करायचं, इन्फिनिटिव्ह फॉन्ट, कृतिदेव, श्रीलिपी, हे जे फॉन्ट आहे हे कसे यूज करायचे कॅनवामध्ये, यावर एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। कशा पद्धतीने टाईप करायचं तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल। फॉन्ट कसे डाउनलोड करायचे हे पण मी सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही ते करा आणि छान पद्धतीने असं पत्रिका बनवा। आता इथे बघा मी तुम्हाला एडिटमध्ये जाऊन दाखवते कशा पद्धतीने लिहिलेलं आहे, कुठला फॉन्ट दिलेला आहे मी इन्फिनिटिव्हमधला। बघा आता इथे मी इथे शेडके नाव जे आहे ते मुलीचीकडचं आहे आणि हे मुलाचीकडचं आहे। अगोदर तुम्हाला जे काही नाव लिहायचं आहे मुलाचं, मुलीचं, जर मुलीचं नाव असेल तर सर्वात अगोदरचं जे पेज आहे ते मुलीचं बनवायचं आहे, मुलीच्या नावाचं, नंतर मुलाच्या नावाचं। आता इथे बघा आपण कुठला फॉन्ट वापरला आहे, इन्फिनिटिव्हमधला 5 नंबरचा रेग्युलर हा फॉन्ट वापरलेला आहे आणि याला व्हाईटच कलर दिलेला आहे। आता इथे बघा परिवारातर्फे आग्रहाचे निमंत्रण, याला एक बॉक्स लावलेला आहे, तर हा आपण कॅनवामधलाच घेतलेला आहे। मी बघा तुम्हाला दाखवते, एलिमेंट्समध्ये आले, तुम्ही इथून पण घेऊ शकता पिंटरेस्ट ॲपवरून। बघा अशा प्रकारचे भरपूर सारे हे येऊन जातात बॉक्स, तुम्हाला ज्या पद्धतीचा बॉक्स पाहिजे त्या पद्धतीचा तुम्ही घेऊ शकता। आता मी कुठला घेतला होता हे मी तुम्हाला दाखवते। बघा आता मी अशा पद्धतीचं मी सर्च केलेलं होतं कॅनवामध्ये, तुम्हाला ज्या पद्धतीचं सर्च करायचं आहे त्या पद्धतीचं घेऊ शकता। बघा अशा पद्धतीचं जर आपण घेतला ना तर यावर टच केलं की कॅनवा जो आहे तो सजेस्ट करतो, इथे भरपूर सारे येऊन जातात, तुम्ही या पद्धतीचे कुठलेही घेऊ शकता। बघा आता भरपूर सारे दाखवलेले आहे, तुम्हाला ज्या पद्धती, आता मला या पद्धतीचं पाहिजे, मी हा घेतल्यानंतर इथे भरपूर सारे डार्क कलरमध्ये दाखवते। बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल, तुम्ही यामधलं कुठलंही घेऊ शकता। आता याला काय सर्च करायचं, काय म्हणतात यावर असं टच करायचं। बघा आता इथे भरपूर सारे नावं दिलेले आहे, तुम्ही फ्रेम विथ गोल्डन बॉर्डर म्हणून सर्च करू शकता। बघा आता इथे आपण सर्च करूया, फ्रेम विथ गोल्डन बॉर्डर म्हणून सर्च करूया आणि इथे आपल्याला येतं का आपण बघूया। बघा आता इथे ग्राफिक्समध्ये यायचं आहे, बघा आता मी इथे सर्च केलेलं आहे, बघूया आपण आता इथे आपल्याला सजेस्ट करतो का। बघा इथे कॅनवाने आपल्याला सजेस्ट केलेला आहे, हा घेतला आपण की पुन्हा इथे डिलीट करायचा। आता याच्या रिलेटेड आपल्याला भरपूर सारे काही येऊन जातात। बघा आता इथे सुंदर सुंदर आलेले आहे, तर भरपूर सारे येतात, तुम्ही ज्या पद्धतीचे पाहिजे त्या पद्धतीचे घ्या। बघा आता इथे या बॉक्ससाठी मी काय सर्च केलं होतं, इस्लामियन डेकोरेशन, या बॉक्ससाठी तुम्हाला इस्लामियन डेकोरेशन म्हणून सर्च करायचं आहे, किंवा तुम्ही इन्व्हिटेशन शेप म्हणून जरी सर्च केलं तर तुम्हाला भरपूर सारे येऊन जातात। डायरेक्ट तुम्ही पिंटरेस्ट ॲपवरून घेतलं तरीही चालतं। अशा पद्धतीने मी हे पेजेस बनवलेले आहे आणि इथे गोल्डन लाईन म्हणून सर्च करायचं आहे। ग्राफिक्समध्ये अशा प्रकारचे गोल्डन लाईन येऊन जातात, तुम्हाला त्याला थोडी कट करून व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आता इथे बघा तुम्हाला खाली अजून छोटी गोल्डन कलरची लाईन दिसते, ती याला पण गोल्डन बॉर्डर म्हणून सर्च करायचं आहे, ते पण येऊन जातात। अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे आणि याच्या मागे जो फोटो दिसतोय तो तुम्हाला एक म्हणजे मुलींच्या हाताचा फोटो आहे, तो आपण ट्रान्सपरन्सी कमी करून तो लावलेला आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे। आता इथे बघा दुसऱ्या पेजवर आपण काय केलेलं आहे, मुलींचं नाव लिहिलेलं आहे, एक मंडला लावलेला आहे आणि तिथे असं सुंदर असा आपण फोटो लावलेला आहे त्यांचा, आणि त्यांची सेटिंग पण करून घेतलेली आहे फोटोची। इथे मी ब्राईटनेस वाढवलेला आहे, बघा इथे मी ब्राईटनेस सांगते तुम्हाला, ब्राईटनेस आपण वाढवलेला आहे इथे 30 पर्यंत। ब्राईटनेस वाढवलेला आहे आपण 50 वाढवलेला आहे। बघा आता इथे मी तुम्हाला ब्राईटनेस किती वाढवलेला आहे बघा, फोटो इथे बघा आपण फोटोची सेटिंग केलेली आहे, ब्राईटनेस वाढवलेला आहे 50 आणि आता याची क्लिअरिटी वाढवलेली आहे, क्लिअरिटी आपण याची 45 वाढवलेली आहे। अशा पद्धतीने आपण याला सेट करून घेतलेला आहे आणि हाच फोटो कॉपी करून आपण दुसऱ्या पेजवर लावलेला आहे। बघा आता इथे दोन्ही पेज सारखंच आहे मुलींच्या नावाचं, आणि तिसरं पेजमध्ये थोडा बदल केलेला आहे, इथे शुभविवाह नाव टाकलेलं आहे आणि इथे ढोल PNG लावलेला आहे, मुलींचा फोटो सेम आहे। आता चौथ्या याच्यावर बघा, आता इथे आपण चौथ्या याच्यावर काय केलं, सॉरी 6व्या पेजवर इथे काय
बघा आता इथे 5व्या पेजवर आपण काय केलेलं आहे, इथे फक्त एक फ्रेम घेतलेली आहे, त्याला बॉर्डर दिलेली आहे आणि त्यामध्ये फोटो टाकलेला आहे. बघू शकता इथे आता तुम्हाला फ्रेम कुठे मिळेल, तर इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे, फ्रेममध्ये यायचं आहे. तुम्हाला इथली कुठलीही फ्रेम घ्यायची आहे, तुम्हाला असं थोडंसं तिरपं करून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्हाला जर सेट वगैरे करता येत नसेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते या पेजेसची. हे पेजेस तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित तुम्हाला हे आपल्या पेजेसला लावून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला स्टाईलचं ऑप्शन दिसेल, इथे बॉर्डर लावायची आहे, तुम्हाला किती पाहिजे काय पाहिजे आणि आता कलरचं ऑप्शन येते. बघा आता इथे कलरचं ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही रेड व्हाईट जो कलर द्यायचा आहे तो देऊ शकता आणि यामध्ये इथं आपल्याला सरळ फोटो घ्यायचा आहे. बघा इथे मी तुम्हाला फोटो घेऊन दाखवते कशा पद्धतीने सेट करायचा आहे. जो काही तुमचा फोटो असतो तो डायरेक्ट तुम्हाला फोटो काय करायचा आहे, अशा पद्धतीने यामध्ये सेट करायचा आहे. सेट करताना तो व्यवस्थित क्रॉपमध्ये येऊन क्रॉपच्या ऑप्शनमध्ये येऊन व्यवस्थित असं खाली वर करून व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता याचा पण आपल्याला ब्राईटनेस वगैरे जे आहे ते व्यवस्थित सेट करायचं आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि इथे जे आहे ना हळदी कुंकूचे जे फोटो आहे ना मी ते वेगवेगळे लावून ठेवलेले आहे, कारण आपल्याला ते सर्व व्यवस्थित आलेले नव्हते डाउनलोड करताना. आणि हे पॅचेस जे आहे हळदी समारंभ हे जे आहे मी खूप आपल्या व्हिडिओमध्ये खूपदा दिलेले आहे, तुम्ही तिथून पण घेऊ शकता किंवा यामधले पण घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे. आणि खाली लास्टमध्ये बघा तुम्हाला इथे गोल्डन कलरची जी लाईन आहे ते दिसेल. गोल्डन कलरची लाईन आपण सरळ एलिमेंट्समधून घेतलेली आहे, तिथे तुम्हाला गोल्डन लाईन म्हणून सर्च करायचं आहे. आता इथे लास्टमधलं पेज पण आपण सेम केलेलं आहे, फक्त इथे आपण ब्लॅक अँड व्हाईट केलेलं आहे. ब्लॅक अँड व्हाईटसाठी तुम्हाला फिल्टरमध्ये यायचं आहे. फिल्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे मोनोमध्ये येऊन 3 नंबरचं जे बॉक्स आहे त्यावर टच करून तुम्हाला डायरेक्ट द्यायचं आहे, किंवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथे कलरमध्ये पण ठेवू शकता. अशा पद्धतीने सिम्पलमध्ये आपण हे पेजेस बनवलेले आहे कॅनवामध्ये. तुम्हाला हे पेजेस कसे वाटले मला नक्की सांगा, आणि काही सांगताना माझं काही चुकलं असेल किंवा फास्टमध्ये झालं असेल ते पण मला नक्की सांगा. अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने सर्व पेजेस बनवून घेतले. आता हे पेजेस डाउनलोड करताना बघा काय करायचं आहे, तुम्हाला याचं बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट करायचं आहे. डिलीट करूनच तुम्हाला याचं जे आहे ट्रान्सपरन्सीमध्ये हे सेव्ह करायचं आहे. जर तुमच्याकडे कॅनवा प्रो असेल तर तुम्ही हे करू शकता, आणि जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्ट पिक्सल लॅब ॲपमध्ये पण वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. आणि मी याची PLP फाईल तुम्हाला दिलेली आहे, तिथून पण तुम्ही एडिट करू शकता छान पद्धतीने. तुम्हाला कशा पद्धतीने एडिट करायचं आहे काय करायचं आहे तुम्ही ते तुमच्या चॉईसनुसार करू शकता. वेगवेगळे तुम्ही त्यामध्ये फॉन्ट ॲड करू शकता. आणि हे डाउनलोड करताना बघा वरती एक आयकॉन दिलेला आहे, डाउनलोडवर टच करायचं आणि इथे आपले जेवढे काही पेजेस आहेत ट्रान्सपरन्सीमध्ये ते सिलेक्ट करायचं. बघा आता माझे 6 पेजेस आहेत, डन करायचं. आणि इथे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे बघा, इथे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दाखवलेलं आहे, तर तुम्हाला इथे ट्रान्सपरन्सी PNGमध्ये येऊन ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड करायचं आहे आणि नंतर डन करून इथे डाउनलोड करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व पेजेस जे आहे ते बनवून घ्यायचे आहेत छान पद्धतीने. आणि जर तुमच्याकडे कॅनवा प्रो नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जसे पेज बनवलेलं आहे ना बॅकग्राऊंड काढून असेच पेज बनवायचे आहे. आणि तुम्हाला याचं बॅकग्राऊंड BG रिमूव्हमध्ये करायचं आहे, किंवा फोटो रूम एक ॲप आहे ते त्यामध्ये पण तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट पिक्सल लॅब ॲपमध्ये पण हे एडिट बनवू शकता, जेणेकरून तुम्हाला याचा बॅकग्राऊंड येणार नाही. अशा पद्धतीने बनवलेलं आहे. जर तुम्हाला हे जर कॅनवा प्रोमध्ये तुम्हाला जर पिक्सल लॅब ॲपमध्ये जर शिकायचं असेल ते पण मला कॉमेंट्समध्ये सांगा. पिक्सल लॅब ॲप म्हणून असं कॉमेंट्स करा, त्यामध्ये पण मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने आपण हे बनवलं आणि तुम्हाला ही सोप्या पद्धतीने हे एडिट करून घ्यायचे आहे. अशी ही माहिती होती कशा प्रकारे पेजेस बनवायचे, काय बनवायचे, कुठून मटेरियल घ्यायचं, कसं घ्यायचं, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद. अशा पद्धतीने आपण हे पत्रिकेचे पेजेस व्हिडिओचे पेजेस कसे बनवायचे हे बघितलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.